नसरापूरची घटना मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे. 4 वर्षाच्या चिमुरडीला निर्घृणपणे संपवलंय. निर्दयतेचा कळस काय असेल तर ती नसरापूरची घटना असेल. अशा आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ रिअर घटना म्हणून फाशी झाली पाहिजे, क्रूर शिक्षा झाली पाहिजे. पण या आमच्या चिमुकलीचं जगणं सुरू झालं होतं. आजोळाला आली होती आणि आजोळाला आलेली चिमुरडी चल तुला वासरू दाखवतोय म्हणून आजोबाच्या वयाच्या माणसाच्या पाठीमागे चलत गेली. हा नराधम, त्याला काय वय कळतंय? 2 घटनेत बाहेर येतो जामीनवर आलेला. याच्या आधी सुद्धा चिमुरड्यांवरती अत्याचार केलाय. काय करत होतं पुणे पोलीस? काय करत होती पोलीस यंत्रणा? आरोपी जामिनावर येतो, पुन्हा एक घटना घडवतो, पुन्हा जामिनावर येतो, पुन्हा एक घटना घडवतो. या 2 घटनेतच जर याला शिक्षा झाली असती तर या चिमुरडीचा बळी गेला असता का, हा प्रश्न मी राज्य सरकारला विचारतोय. देवेंद्र फडणवीस उत्तर द्या. कायदा व सुव्यवस्था कुणामुळे बिघडलाय? तुम्हाला काही फरक पडत नाही. लेख मात्र लोकांची जातीय, संपत्ती उद्ध्वस्त होतीये. आता तरी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणार आहेत की नाही? नारी शक्ती विधेयक, वंदन विधेयक, सगळे महिला रस्त्यावर उतरल्या, जनाक्रोश मोर्चे काढले. राजकारणासाठी मोर्चे काढता आणि खऱ्या नारीवरती, खऱ्या लेकीवरती अन्याय झाला तर न्याय देत नाही. डोंगराळेच्या प्रकरणात जी चिमुरडी दगड घालून संपवली, तिला जर न्याय दिला असता, त्याला जर महिनाभराच्या आत फाशी दिली असती तर नसरापूर घडलं असतं का देवेंद्र फडणवीस? त्यावेळेस नाही तुमची नारी शक्ती म्हणून कुणी महिला रस्त्यावर आली ना कुटुंबाला भेटायला गेली. आजही तुमच्या राजीनाम्यासाठी कोणता जनाक्रोश मोर्चा महिलांचा निघणार नाही. मोर्चा निघतो राहुल गांधीच्या विरोधात, मोर्चा निघतो नारी विधेयकासाठी. पण चिमुरड्या संपत चालल्यात. बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा संपलाय, काहीच राहिलं नाही. या 10-15 वर्षामध्ये शेकडो लेकींचे बळी गेले तरी तुम्हाला जाग येत नाही. बदलापूरची चिमुरडी गेली, त्याच्या मेन मुख्य आरोपीला तुम्ही पद दिलं, विरोध झाला म्हणून पद काढून घेतलं. त्याची चौकशी न करता केस गुंडाळली. अनुष्का पाटोळे लातूरमध्ये संपवली, डोंगराळीची चिमुरडी संपवली. ही कालची नसरापूरची आजची चिमुरडी संपवली तरी तुम्हाला जाग येत नाही. अहो, महिला आयोगाचा राजीनामा अध्यक्षपदाचा झाल्यानंतर तात्काळ महिला अध्यक्ष नेमावी असं तुम्हाला वाटलं नाही? कोणता प्रोटोकॉल आडवा येतो देवेंद्र फडणवीस? कोणता प्रोटोकॉल तुम्हाला आडवा येतो? 24 तास झाले तरी तुम्ही त्या कुटुंबाकडे धावत पळत जात नाहीत. तुम्हाला कोणता प्रोटोकॉल आडवा येतो? करायला हवा ना. नारायण कुचेंना उद्याचं लग्न रद्द करायला हवा. शाही थाटात लग्न सुरू आहे. 4 दिवस झालं लग्न सुरू आहे. ही सुद्धा लेखच आहे. लोकप्रतिनिधीला शोभा देत नाही. उद्या मंत्रिमंडळ असणार आहे छत्रपती संभाजीनगरला आमदाराच्या मुलीच्या लेकीत. पण या सर्वसामान्याच्या लेकीची कदर नाही, तिचा दुखवटा होऊ शकत नाही, तिच्यासाठी तुम्ही संवेदनशील होऊ शकत नाहीत. हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय. गंभीर आहे. आणि सोशल मीडियामध्ये भोकणाऱ्यांनो, फेक अकाउंट काढणाऱ्यांनो लक्षात ठेवा. डोंगराळे प्रकरणातल्या आरोपीची जात तुम्ही काढली का? काय जातीवर बोलायला निघालात? अशोक खरातच्या जातीवर बोललात का? नराधम हा नराधम असतो. प्रवृत्ती ही प्रवृत्ती असती, ती ठेचली पाहिजे. त्याच्यासाठी तर कोणी बोललं नाही. या सगळ्या प्रवृत्तीला लाईनला उभा करून एकाच दिवशी फाशी दिली पाहिजे, ही आपली सगळ्याची भूमिका असली पाहिजे. लेख लेख आहे, चिमुरडी चिमुरडी आहे. तिथं कोणतं राजकारण आणि तिथं कोणता जातीचा आव आणताय? अरे लेकीसाठी महाराष्ट्र आज हळहळ करतोय. प्रत्येकाचं लेकरू घराच्या बाहेर जातं. आता दाराच्या बाहेर हे लेकरू पडेल का नाही हा प्रश्न निर्माण झालाय. पोलिसांचा धाक नाही, कायदा व सुव्यवस्था नाही,
कशाला पाहिजे गृहमंत्री पद? निवडणुका हँडल करायला, तुमच्या पक्षाला पोषक वातावरण करायला, तुमच्या विरोधात जिंदाबाद मुर्दाबाद मानणाऱ्याला जेलमध्ये टाकायला, सोशल मीडियात आवाज उठवण्यावरती एफआयआर करायला. कशाला हवंय तुम्हाला गृहमंत्री पद? जर राज्यातल्या चिमुरड्या सुरक्षित नसतील तर कोणतं गृहमंत्री पद तुम्ही चालवताय? आतापर्यंत तुम्ही राजीनामा दिला पाहिजे होता फडणवीस. तुम्ही जबाबदार आहेत अशा घटनांना. हे नराधम 65 वर्ष वय, त्याचा म्हातारा झालाय, थेरडा झालाय, पण आमच्या चिमुरडीचं तर उभं आयुष्य संपवलं. ते कुटुंब कसं विसरणार ही घटना? त्या डोंगराळेच्या आमच्या ताईकडं आज कुणी डोकून तरी बघताय का काय झालंय त्या घटनेचं? अरे कोर्टाला हजारो लोकांनी घेराव घातला तरी सरकार म्हणून तुम्हाला जाग आली नाही. 4-5 महिने होत आलं, तुम्ही त्याला फाशी देऊ शकले नाही. कोणत्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या गप्पा मारताय? अनुष्का पाटोळेच्या प्रकरणात ती चिमुरडी तिथं संपवली, तुम्ही लातूरला असून तिच्या कुटुंबाला भेटले नाही. कोणता प्रोटोकॉल आडवा येतो? इतरांना भेटायला तुम्हाला वेळ. बॉलिवूड हॉलिवूड मधल्या लोकांवर अन्याय झाला, त्या ठिकाणच्या मराठी मधल्या अभिनेत्यांवरती अन्याय झाला तर तुम्ही सतर्क. आणि याच्यात काय नाही जाता आलं तुम्हाला चिमुरडीला भेट द्यायला का? कोणता प्रोटोकॉल आडवा येतो? हे गंभीर आहे. तात्काळ या नसरापूरच्या नराधम आरोपीला फाशी झाली पाहिजे. शेकडो चिमुरड्यांवरती अन्याय झालेत. 1-2 चिमुरड्याची घटना नाही, राज्यामध्ये जरा आलेख करा. या 2-5 वर्षामध्ये किती चिमुरड्या संपवल्यात? वय कुणाचं 4 वर्ष, कुणाचं 5 वर्ष, कुणाचं 3 वर्ष. आजची घटना आहे ही. घटना तर पुढेही आली नाही. 3 वर्षाच्या रियान्स नावाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याला मारून सुटकेसमध्ये टाकलंय. घटना कुठली? पुण्याची. कुठली घटना ही? चाकण भागातली, माळुंगेच्या भागातली, खालउंबरे मधली घटना आहे. मध्य प्रदेश मधलं कुटुंब पोट भरायसाठी तिथं आलं आणि लहान लेकरू 2 वर्षाचं किती छोटं असतं, त्याला 16 वर्षाच्या नराधामाने त्याच्यावर अन्याय अत्याचार करून संपून त्याला सुटकेसमध्ये टाकलंय, गळ्यावरती वार करून. हादरून टाकणारी घटना वाटत नाही? ही आरोपी युपी मधून आलाय. आजचीच घटना आहे, पण हिची चर्चा नाही. 2 वर्षाचा चिमुरडा संपवलाय. काय करायला निघालात? राज्य कसं चालवणार आहेत? पोलिसांच्या संदर्भातली जी काही धाक दडपशाही पाहिजे ती कुठे आहे? हे गंभीर आहे. आणि म्हणून नसरापूरच्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून डोंगराळेच्या प्रकरणातील आरोपी असेल, नसरापूरचा आरोपी असेल, अनुष्का पाटोळेचे आरोपी असतील, या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नैतिक जबाबदारी घेऊन कायदा व सुव्यवस्था तुम्ही राखू शकत नाहीत म्हणून तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तुमच्याकडून गृहमंत्री पद हँडल होऊ शकत नाही. दंगली घडतात, त्याच्यातच असणारं गृहमंत्री पद. त्या ठिकाणी अशोक खरात सारखं कांड घडलं. अशोक खरात कांडामध्ये अनेक खूप काही आहे. ते जर खरं बाहेर आलं तर देश हादरून जाईल, पण ते बाहेर आणायचं नाही. नरबळीच्या घटना अशोक खरातने केलेल्या आहेत. एकाच दिवसात ब्रेक न्यूज लागली, पुन्हा गायब. मग ते कोण होते? काय काय केलं किती जणांसोबत? अशोक खरातचा खेळ गुंडाळलाय, व्यापम घोटाळ्यासारखा खेळ संपून टाकलाय. आणि आता ही चिमुरडीला काय न्याय मिळणार आहे? ही जर अवस्था असेल अशी तर दुर्दैव आहे. लवकरात लवकर रिअर केस म्हणून, अतिशय क्रूर माणूस म्हणून संपून टाका. याच्यावरती फाशीचा त्या ठिकाणी तात्काळ फाशी द्या, अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे. आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, हिंदू जन आक्रोश मोर्चा, नारी शक्ती विधेयक, हे खोटे लोक खोटे मोर्चे घेऊन रस्त्यावर उतरू नका. पोलिसांचं काम वाढू नका. हे तुम्ही सरकारचे लोक रस्त्यावर उतरवतात ना इव्हेंटसाठी खोट्या, त्याच्या
काळातच आरोपी गुन्हेगारी वाढवतायत. पोलिसांना गुन्हेगारी रोखण्यासाठी, लेकीबाळीच्या रक्षणासाठी फ्री ठेवा. तुमच्या जन आक्रोश मोर्चात, खोट्या मोर्चात उतरू नका. रस्ते थांबवायचे, मोर्चे उभा करायचे, आणि मोर्चे कुणाचे? सरकारचे. कुणाच्या विरोधात? माहित नाही. नारी शक्तीसाठी मोर्चा आहे. मग आता नारी शक्तीचा परवा दिवशी काढणारे मोर्चेकरी देवेंद्र फडणवीसच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत का? नसरापूरच्या प्रकरणात हा प्रश्न मी विचारतोय. त्याच्यामुळे या घटनेत आता आम्ही सहन करणार नाहीत. डोंगराळेचा आरोपी आणि नसरापूरचा आरोपी एकाच दिवशी दोघाला फाशी द्या, सोडू नका. आणि जर लवकरात लवकर भूमिका नाही घेतली, राज्यव्यापी त्या ठिकाणी जन उठावासारखी स्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही देतोय. मी या पीडित कुटुंबाला भेटणार आहे. भयान परिस्थिती आहे. किती वेदना असतील, काय गाव हळहळ करतोय, महाराष्ट्र हळहळ करतोय. किती क्रूरपणे त्या सीसीटीव्ही मध्ये बघितल्यावर अंगावरती काटा फुटतोय. झाला तो नराधम त्या चिमुरडीला वासरू दाखवायला घेऊन गेला, कोट्यात संपवलं आणि शेणामध्ये तिला बुजून टाकलं, तोंडावर पाईप घातला. ही घटना किती छिन्न विछिन्न करणारी आहे. आणि ह्या घटनेमध्ये फडणवीस आतापर्यंत पीडित कुटुंबाला भेटायला जात नाही. असा कोणता प्रोटोकॉल आहे तुम्हाला? सुनेत्राताईंनी फोनवर बोलावं आणि तुम्ही तिथून ऐकावं, असा कशात गुंतलात? तुमच्या आमदाराच्या मुलीचं लग्न आहे, साई फाटात होऊ लागलंय. तुमचे सगळे सत्ताधारी, त्यांच्या लेकी बाळी सगळे सुरक्षित आहेत. धोक्यात आहे गोरगरिबांचे लेकर, गावकुसातले लेकर, आणि त्यांना वाचवण्याचा अजेंडा तुमच्याकडे नाही. तुम्ही फेल गेलेला आहे. तुमचं सरकार फेल गेलेलं आहे. एक मिनिट ही सरकारमध्ये बसण्याचा नैतिक अधिकार नाही. मी तर मागणी करतोय की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागू झालं पाहिजे. ही घटना छोटी नाही, प्रति मणिपूर आहे. प्रति मणिपूर घडलंय नसरापूर म्हणजे, प्रति मणिपूर आहे डोंगराळे म्हणजे. म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. विनयभंग, बलात्कार करणारा दोनदा सुटलेला आरोपी, त्याला जर शिक्षा होत नसेल तर तो बळी घेतल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का? या घटनेत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून डोंगराळे आणि नसरापूर प्रकरणातील दोन्ही आरोपीला एकाच दिवशी फाशी झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे. राज्यभर आता लोक शांत बसणार नाहीत, कारण अंत झालेला अशी स्थिती आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो.